नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. या नव्या आयोगात आरोग्य सुविधांबाबत 4 मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. पण लक्षात ठेवा, या यादीतील जी 4 नंबरची शेवटची योजना आहे ना, ती खूप महत्त्वाची आणि फायदेशीर ठरू शकणारी आहे. जर तुम्ही ती पाहिली नाही तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. वैद्यकीय लाभांसाठी आता कुटुंबाची मर्यादा 3 सदस्यांवरून थेट 5 सदस्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, ज्यात तुमच्या वृद्ध आईवडिलांचाही समावेश असेल. 2. ग्रामीण भागातील पेन्शनधारकांसाठी सध्या मिळणारा 1,000 रुपयांचा स्थिर वैद्यकीय भत्ता थेट 20,000 रुपये प्रति महिना करण्याची आग्रही मागणी आहे. 3. मेडिकल क्लेमसाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या तंत्रज्ञानामुळे क्लेमचे पैसे थेट बँक खात्यात काही दिवसात जमा होतील. आणि आता ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तो 4था आणि सर्वात मोठा बदल, कॅशलेस ट्रीटमेंटची नवीन योजना. मित्रांनो, जुनी CGHS योजना बदलून आता CGEPHIS ही नवीन व्यापक आरोग्य विमा योजना लागू करण्याची मागणी आयोगासमोर करण्यात आली आहे. या अंतर्गत नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांना देशभरातील कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 1ही रुपयाही आगाऊ न देता पूर्णपणे मोफत आणि कॅशलेस उपचार मिळतील. हॉस्पिटलायझेशनचा संपूर्ण खर्च सरकार थेट उचलणार आहे. हा ऐतिहासिक बदल 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते? हा कॅशलेस उपचाराचा निर्णय किती फायदेशीर ठरेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.